अन्सारी मैदान येथील मतदान केंद्रावर सोमवारी केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी पोलीस आणि मतदार केंद्राबाहेरील नागरिकांना दमदाटी शिवीगाळ केली होती। या प्रकरणी त्यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। समाज माध्यमावर चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेमध्ये मतदान केंद्र होते। या केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता। त्यानंतर कपिल पाटील स्वतः या मतदान केंद्रावर आले। त्यांनी येथील बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती। तसेच मतदान केंद्राबाहेरील नागरिकांना देखील दमदाटी आणि शिवीगाळ केली। या प्रकरणाचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर आता कपिल पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणानंतर कपिल पाटील यांनी हात जोडून माफी मागितली आहे। नाभिक समाजाबद्दल चुकून वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान एका बूथवर थोडासा एका समाजाच्या लोकांनी गोंधळ घातल्यामुळे मी तिथे पोहोचलो आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर 1000-1500 लोक बूथमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि एका अधिकाऱ्याबरोबर वादविवाद सुरू झाला असताना नाभिक समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं एक वक्तव्य माझ्या तोंडून निघालं। मी त्याबद्दल नाभिक समाजाच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा शब्द निघायला नको होता, परंतु तिथल्या परिस्थितीच्यामुळे भावना मला थांबवता आल्या नाही आणि अनावधानाने निघालेला हा शब्द आहे।